चन्दमकलङ्कं गुणरयनभूषणोदयं जीवस्य परिगणं गोचरम्. जेवढं सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र जेवढं परमपूज्य चारक चक्रवर्ती समाज सम्राटाचार्य शांती सागरजी महाराज जेवढं परमपूज्य पार्थस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनी महाराज जेवढं परमपूज्य आचार्य सुंदर सागरजी महाराज जेवढं परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधू आचार्य CS सागरजी महाराज आपला अधिकार चालू आहे संयुक्त मार्ग 17वा अधिकार आहे. त्यामध्ये आपण काल पाहिलं होतं संयुक्त मार्गामध्ये संयुक्त कशाला म्हटलं 6 द्रव्य 7 तत्व 9 पदार्थ 5 यांचं सरदान करणं भगवंताने जसं सांगितलं तसं सरदान करणं हे संयुक्त आहे. ते जे आज्ञा आणि अधिगम असे 2 विचाराद्वारे सरदान सांगितलं. त्यानंतर 6 द्रव्याचं वर्णन 7 अधिकारांच्या द्वारे करतात. 7 अधिकार कोणते सांगितले? नाम, उपलक्षण, स्वरूप आणि फल सांगितलं. नाम, स्वरूप आणि फल अशी 7 अधिकारांच्या द्वारे 6 द्रव्यांचं वर्णन करतात. त्यातलं पहिलं नाम अधिकार सांगितलं. जीवाजीवाणी त्याचे भेटायचे बुद्धी आल्यासाठी. त्यांचं लक्षण अधिकारामध्ये लक्षण सांगतायत. जीवाचं लक्षण काय सांगितलं वगैरे अपूर्व उपयोग लक्षण. पुद्गलाचं लक्षण काय आहे? भैया धर्मद्रव्याचं लक्षण काय आहे? मग फ्रंटिंग करू नका तुम्ही. गमन करण्याचे निमित्त हे धर्मद्रव्याचे लक्षण आणि अधर्मद्रव्याचे संयोग साधन स्थिती हे स्थिर राहण्यासाठी निमित्त. कोणाला? जीव आणि पुद्गल या दोघांना. जीव आणि पुद्गलाला गमन करण्यासाठी निमित्त धर्मद्रव्य आणि त्याला स्थिर राहण्यासाठी निमित्त अधर्मद्रव्य. आणि आकाशद्रव्याचं लक्षण काय सांगितलं? सगळ्या द्रव्यांना अवघा देण्यासाठी निमित्त. कोण आहे? आकाशद्रव्य. आणि कालद्रव्याचं लक्षण काय पडलं? काय म्हणायचं त्याला? परिणामन करण्यासाठी निमित्त. सगळ्या द्रव्यांना परिणाम म्हणजे वर्तना निमित्त कोण आहे? कालद्रव्य. कालद्रव्यांचं लक्षण सांगितलं. धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आकाशद्रव्य हे दुसऱ्यांच्या गमनाला निमित्त आहे, स्थितीला निमित्त आहे, अवकाशाला निमित्त आहे. परंतु त्या द्रव्यांच्या मध्ये ही क्रिया आहे का? धर्मद्रव्य गमन करतं का? ते स्वतः गमन करत नाही, परंतु जीवन प्रतीकांना गमन करण्यासाठी निमित्त आहे. अधर्मद्रव्य पण स्वतः गमन करून स्थिर राहत नाही, परंतु दुसऱ्यांना स्थिर राहण्यासाठी निमित्त आहे. या 3 क्रिया त्यांच्यामध्ये होत नाही, जीव आणि पुद्गलांच्या मध्ये होतात, त्याला ते निमित्त होतात. आता आपलं 569 झाले. 569 गाथा व्हायची असते. आणि हे कालद्रव्य कसं व्हायला? ते प्रयोजक म्हणजे वर्तन करविणारा कोणत्या पेक्षेनं? निमित्त हेतू कर्त्याच्या पेक्षेनं. म्हणजे जसं आपण ह्याच्यात सांगतो ना की थंडीच्या दिवसात ते अग्नी मला शिकवते. म्हणजे खूप थंडी वाजते. मग ते पूर्वी गुरुकुलामध्ये मुलं राहायची ना, त्यांच्याजवळ शेकोटी असायचे. कोपऱ्यामध्ये खोलीमध्ये एक ह्याच्यामध्ये शेगडीमध्ये किंवा अशा टोपल्यामध्ये ते विस्तू ठेवलेलं असायचं. मग ते असल्यामुळे गरम असल्यामुळे हे अभ्यास वगैरे करू शकतात, शिकू शकतात. मग तिथं काय उपचार केला जातो? ते अग्निमुक्त काय आहे? ते निमित्त मात्र आहे ना शिकण्यासाठी, पण ते अग्नी मला शिकवते असं तिथं उपचार केला जातो. तसं इथं कालद्रव्यावर ते परिणाम करवायचं अशा प्रकारचा उपचार केला जातो. तर
कशा प्रकारचं निमित्त आहे कालद्रव्य? तर निमित्त रूपानं म्हणजे उदासीन निमित्त आहे, जबरदस्तीने परिणमन करत नाही कालद्रव्य, परंतु त्याचं परिणमन चालू आहे, त्या द्रव्यांच्या परिणामामध्ये ते निमित्त होतं. जसं शिक्षक शिकवतात विद्यार्थ्यांना, तर विद्यार्थी स्वयं शिकतात, त्याला शिकवतात की जबरदस्तीने शिकवतात? आता जर शिक्षक शिकवल्यामुळे जर ज्ञान होत असेल तर काय होणार? सगळ्या विद्यार्थ्यांना समान ज्ञान व्हायला पाहिजे ना. सगळ्यांना जर समान ज्ञान होतं का? नाही. शिकवत नाहीत का म्हणून शिकवतात, परंतु त्याला काय म्हणणार आपण? उदासीन निमित्त, की ते उपादान कारण नाहीये, निमित्त कारण आहे शिकवणे. जसे तर कालद्रव्य जे आहे ते दुसऱ्या द्रव्यांचं परिणमन करवित नाही, परंतु परिणमन करण्यासाठी ते निमित्त आहे. तर ते सांगतात पुढे. उपलक्षणाचं कथनानुवाद 569 गाथा आहे. धम्मा धम्मादीनम अगुरुगलौगम तुझ्या हरिवट्टी हानी हि विवट्टन्तो हायन्तो वट्टदे जम्मा कालद्रव्याचं उत्तर सांगण्यासाठी किंवा त्याचं सिद्धी करण्यासाठी सांगतात त्या ठिकाणी. जीव आणि पुद्गलांचं परिणमन तर आपल्याला लक्षात येतं, दिसतं. मग बाकीच्या द्रव्यांच्या मध्ये कसं परिणमन घडवितं? धर्म, आकाश आणि काल यांच्यामध्ये कसं परिणमन आहे? तर तिथं सिद्ध करतं त्या ठिकाणी. धम्मा धम्मादीनम, धर्म अधर्म आदी, आदिवर्ण हे घ्यायचं, काल आकाश पण घ्यायचं. त्यांच्यामध्ये कोणता गुण आहे? अगुरुग लघुगम, अगुरु लघु नावाचा गुण आहे. आणि तो काय आहे? अगुरु लघु गुण त्याच्या निमित्तानं प्रत्येक वस्तू आपल्या स्वरूपामध्ये स्थित असताना सुद्धा त्याच्यामध्ये 6 प्रकारची वृत्ती आणि हानी होते. 6 प्रकारची वृत्ती हानी झाली तरी सुद्धा ते द्रव्य कसं आहे? आपल्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित आहे, स्वरूप बदलत नाही. स्वरूपामध्ये स्थित राहून त्याच्यामध्ये काय होत असते? बदल घडतो. म्हणजे काय वाटतं आपल्याला? स्वभाव बदलतो. स्वभाव बदलत नाही, स्वभाव न बदलता त्याच्यामध्ये परिणाम होत राहतं. तसं जाता आहे, जाता एका ठिकाणीच राहून सुद्धा काय होतं? त्याच्यामध्ये फिरत राहतंय ना, वरचे पाट असतं ते फिरतं, आणि खाली पण कसं आहे? ते स्थिर आहे. ते स्थिर राहून परिणमन करणं. तसं स्वभावानं प्रत्येक वस्तू स्थिर आहे, ध्रुव आहे, अचल आहे, परंतु पर्यायापेक्षेनं काय होतं? त्याच्यामध्ये बदल घडतो, म्हणजे परिणमन घडतं. तर धर्म आणि अधर्मादिक द्रव्यांच्या मध्ये जे परिणमन घडवले ते कोणत्यापेक्षा घडवले? अगुरु लघु गुण नावाचा गुण आहे, आणि त्याच्यामध्ये 6 वृत्तींच्या द्वारे आणि 6 हानीच्या द्वारे. स्वभाव पर्याय लावतात ना तिथं. षड्गुण हानी वृत्ती रूपानं प्रत्येक स्व निमित्त काय होते? त्या ठिकाणी उत्पादवे होतो. जे पूर्वी त्यांचे जे गुण, जे अविभाव प्रतिच्छेद होते त्याच्यामध्ये हानी होते, कधी वृद्धी होते. हे कशामुळे घडते? तर ते स्वाभाविक परिणाम आहे. वृद्धी हानीचे जे परिणाम आहेत शुद्ध द्रव्यांच्या मध्ये, ते पराच्या निमित्तानं नाही, ते स्वनिमित्तच आहे. परंतु त्याच्यामध्ये कोण निमित्त आहे? त्याच्यावरून कालद्रव्याची सिद्धी करतात. इथं सिद्धी काय करायची? कालद्रव्य. जे कालद्रव्य त्या परिणामाला काय आहे? निमित्त आहे. धर्माधर्मादिकांच्या मध्ये 6 अगुरु लघु गुणाचं अविभाव प्रतिच्छेदांची 6 वृद्धीच्या द्वारे आणि 6 हानीच्या द्वारे. वृद्धीच्या द्वारे वाढतात आणि हानीच्या द्वारे घटतात. अशा प्रकारे परिणमन ज्या अर्थी होतं त्या अर्थी कालद्रव्य आहे, कारण कालद्रव्य त्या परिणामामध्ये निमित्त आहे. कालद्रव्याची सिद्धी करण्यासाठी धर्माधर्मद्रव्यांच्या मधल्या परिणामाची सिद्धी करतात. धर्मद्रव्यांच्या मध्ये परिणाम होत असतं तर कालद्रव्य निमित्त होणार ना. धर्मद्रव्य परिणाम झाला नाही तर ते निमित्त कसं होणार?
आता कुठल्या तरी व्यक्तीला किंवा कोणाला आपल्याला इथून तिथे घेऊन जायचंय, ती व्यक्ती इथून तिथे येऊ शकत असली तर नेणार ना, त्याच्यामध्ये येण्याची शक्ती नाही, तो घेऊन जाणार. तसं साही द्रव्य परिणमन करतात, म्हणून कालद्रव्य त्यामध्ये काय आहे, निमित्त आहे हे सांगायचंय. धर्मद्रव्य सावृत्ती आणि सानी मागं सांगितलं ते ज्ञानमार्गणीमध्ये, तेच या ठिकाणी लावायचे वृद्धी आणि हानी. नाव काय सांगितलं वृद्धीची, अनंत भाववृद्धी, असंख्यात भाववृद्धी, संख्यात भाववृद्धी, अनंत गुणवृद्धी, अनंत गुणवृद्धी. एकशे स्थानाचं जसं हे आहे सिरियल, तसं सगळ्यामध्ये सुद्धा तसंच लावायचं. धर्मद्रव्यामध्ये त्याच्यामध्ये कुठली पण वृद्धी किंवा कधी हानी, सहाच्या द्वारे घटणार अवप्रतीचे, सावृत्तीच्या द्वारे त्यांचे अवप्रतीचे जे शक्ती जे असतात ते वाढतात. हे गुणांच्या मध्ये परिणाम चालू असते. जे इथं धर्मद्रव्याच्या मध्ये अवलंब गुणामध्ये सावृत्ती आणि सहानी लावले जाते, तसं प्रत्येक द्रव्याच्या सगळ्या गुणांच्या मध्ये सावृत्ती आणि सहानीचं परिणाम चालू असते. आणि त्याच्यामध्ये निमित्त अवलंब गुण, अवलंब गुणाच्या निमित्तानं 4 प्रकारचे हानी आणि वृद्धी सगळ्या द्रव्यामध्ये होते. प्रत्येक द्रव्यामध्ये अवलंब गुण आहे, फक्त धर्मद्रव्यामध्ये असं नाही. जितके म्हणून द्रव्य आहे त्या सगळ्यांच्या मध्येच अवलंब नावाचा गुण आहे, आणि त्याच्या निमित्तानंच एका प्रत्येक गुणांमध्ये हानी आणि वृद्धी होते. आणि वृत्तीचे गुणांचे अवप्रक्रियेत वाढतात आणि कमी होतात. आता पुढं ते खुलासा करतात त्याचा 570 नंबरची खात आहे. नय परिणामदि स्वयंसो, नय परिणामेहि अन्नमन्नेहि, विविध परिणामियानं, भवति हुकालो स्वयं हेतु, कालद्रव्य कशा प्रकारचं निमित्त आहे ते सांगतात. कालद्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये परिणाम घडवतं, म्हणजे परिणामाला निमित्त आहे, मग ते त्या रूपाने परिणमतं का कालद्रव्य? कालद्रव्य जीव पुद्गल किंवा धर्माधर्म यांच्या पर्याय रूपाने परिणमतं का? नाही. तर ते सांगते स्वयं नय परिणमती, स्वतः कालद्रव्य त्या अन्य द्रव्यांच्या पर्याय रूपाने परिणमत नाही. कालद्रव्य कोणत्या रूपाने परिणमत झालंय? कालद्रव्यामध्ये समय, आवली, घटिका ह्या रूपाने कालद्रव्यामध्ये परिणाम चालू आहे. आणि प्रत्येक द्रव्यांचे जे परिणाम आहे, आपलं लहान झालं, मोठे झालं, मोठे झालं, हे आपल्या स्वयं ह्या पर्याय रूपाने कालद्रव्य परिणमतं का? नाही. तर कालद्रव्य स्वयं अन्य परद्रव्य रूपाने परिणमत नाही. सोनय परिणामी, आणि अन्य द्रव्यांना आपल्यामध्ये परिणमित नाही. जे आपण स्वयं त्या परद्रव्य रूपाने होत नाही, परद्रव्याला आपल्या रूपाने परिणमित नाही. आणि अन्नमन्नेहि, एक द्रव्याला दुसऱ्या द्रव्य रूपाने, अन्याला अन्य रूपाने, नय परिणामी लावायचं, परिणमित नाही. म्हणजे आपण स्वतः त्या परद्रव्य रूपाने परिणमत नाही, परद्रव्यांना आपल्या रूपाने परिणमित नाही, आणि दुसऱ्या पण एका पुद्गलाला दुसऱ्या जीव रूपाने किंवा जीवाला पुद्गल रूपाने किंवा एका परमाणूला सुद्धा दुसऱ्या परमाणू रूपाने परिणमू शकतो का कालद्रव्य? त्याच्यामध्ये परिणाम स्वयं घडते प्रत्येक द्रव्यामध्ये, आणि त्याला फक्त काय कालद्रव्य निमित्त मात्र आहे. आता आपण तुम्ही समजा भाकरी केली, कुठे केली? तुमच्यामध्ये केली का त्या पिठामध्ये केली? त्या भाकरी रूपाने तुम्ही झाला की नाही? त्या भाकरी तुमच्या रूपानं झाले नाही ना. परंतु आम्ही काय म्हटलं, मी भाकरी केली, मग त्या भाकरीचं परिणाम तुम्ही केलं काय? त्याच्यामध्ये स्वयं झालं, जे आपण निमित्त आहे त्यामध्ये भाकरी होण्यामध्ये काय झालं? फक्त निमित्ताचं काम काय? फक्त अनुकूलता देणं.
एवढं निमित्ताचे काम असते. परिणमन ते प्रत्येक द्रव्याचं स्वयं स्वतःमध्ये घडत असतं. जसं कालद्रव्य काय सगळ्या परिणामामध्ये निमित्त आहे, प्रत्येक द्रव्याचं जे परिणमन आहे ते स्वतंत्र चालू आहे. कालद्रव्य त्या रूपानं परिणमत नाही किंवा एका द्रव्याच्या परिणामाला पण दुसऱ्या द्रव्य रूपानं करत नाही, दुसऱ्या द्रव्याच्या परिणामाला त्या दुसऱ्या द्रव्य रूपानं करत नाही. विव्यह परिणामीयाणम हवदिहु कालो स्वयं हेतू. अनेक प्रकारचे जे परिणमन आहे त्याच्यामध्ये कालद्रव्य स्वयं काय आहे, हेतू आहे, निमित्त रूपानं कारण आहे. उदासीन निमित्त शब्द वापरला खाली त्याने टीकेमध्ये स्वयं उदासीन निमित्त होते. अनेक प्रकारच्या परिणामशील द्रव्यांच्या परिणामाचं ते काय आहे, स्वयं उदासीन निमित्त. उदासीन निमित्त म्हणजे जबरदस्ती त्याच्यामध्ये प्रेरणा करून ते करायला लावत नाही, उदासीन निमित्त आहे. आता आपल्याला हे तर माहिती आहे की कालद्रव्य आहे आणि ते आपल्या परिणामामध्ये निमित्त आहे, हे डोक्यात सुद्धा असत नाही आपल्या. आपण काय करतो, मीच कोणी घडवलं परिणाम, कोणी केलं, मीच केलं. मुलाला लहानाचं मोठं कोणी केलं, त्याला शिकवलं कोणी, मी शिकवलं. सगळं परद्रव्यामध्ये परिणाम मीच केलं. प्रत्येक कार्याचा करता आपण स्वतः बनतो आणि त्यामुळे काय हेच मिथ्यात्व आहे. निमित्त रूपाने मांडलं तर मिथ्यात्व नाही, परंतु त्याचं स्वयं आपण करताच होतो. आता घरात भांडणं कशाची असते सांगा, कर्तृत्वाचेच भांडण ना. मी एवढं काम केलं सकाळपासून, त्याने काय सुद्धा काम केलं नाही. मग तुम्ही काम केलं का सकाळपासून, तुम्ही काय मांडलं स्वतःला, मी परद्रव्याचं करणार असंच मांडलं ना, मी जाणार असं मांडलं का. आपल्या ज्ञानाचं करता बनणं की त्या कार्याचं करता बनणं, ते कार्य स्वयं घडते. तुम्ही तर त्यामध्ये काय फक्त निमित्त मात्र, पण निमित्त मात्र राहत नाही. आम्ही स्वार्थ स्वयं उपादान होतो त्या ठिकाणी, गोष्टी करतो नुसत्या ह्याच्या की मी काय करत नाही वगैरे, आणि तिथे प्रत्यक्षात व्यवहार चालू असले की सगळ्याला आपण त्या ठिकाणी करता बनवूनच सगळं करत असतो. हेच काय काढायचं आपल्यातलं, मिथ्यात्व काढायचं आहे. मी परद्रव्याचं काम करणारा नाही. करत असताना त्याला पण जाणतच असतो, पण आपल्याला काढतंय. स्वयंपाक करत असताना तुम्ही काय करत होता, भाकरी केली म्हणजे काय केली, पिठाचं परिणमन पिठामध्ये चालू आहे ना, पिठातून भाकरी झाली. तुमच्या हाताचं परिणमन कशामध्ये आहे, हातामध्ये आहे. आणि तुम्ही जीव त्या ठिकाणी काय करताय, ज्ञान रूपानं परिणमताय. प्रत्येक जण आपापलं काम करतायत ना. जर त्या ठिकाणी ज्ञानाचं कार्य बंद झालं असतं तर काय झालं असतं, तुम्ही चांगलं असतं का, ही भाकरी चांगली झाली, ही बिघडली, ही अशीच झाली, पीठच चांगलं नाही, काय हे सगळं जाणण्याचं कार्य कोण करते तिथं, आपण करत आहोत, जीव करत आहे. आणि ते भाकरी कार्य त्या पिठामध्ये घडत आहे. हात असा हालाला, त्या हाताचं काम हातामध्ये आहे. कुणाला चांगलं बडवता येते, कुणाला बडवताच येत नाही, हातच फिरत नाही. बराच परिणाम आहे. प्रत्येक द्रव्य जसं आहे साबूत दिसते आपल्याला, त्याचा परिणाम प्रत्येकाच्या आपापल्यामध्ये घडत आहे, परंतु ते स्वीकारायला तयार होत नाही. तुम्ही एवढं सगळं आम्ही मेहनत केलं आणि तुम्ही म्हणता आम्ही काही केलंच नाही. माझ्या नवऱ्याने केलेली ती आमची जावायची गेली, तर तिकडेच माझा नवरा गेला. सगळं सुरक्षित आहेत वस्तू जगामध्ये, वस्तूमध्ये काही गडबड नाही, फक्त गडबड आमच्या ज्ञानामध्ये आहे. वस्तू तर स्वयं स्वतः रूपानेच परिणामत एक द्रव्य दुसरं रूपाने परिणाम करतच नाही, परंतु आम्ही ज्ञानामध्ये तसं स्वीकारले, मांडले, आणि तिथेच मिथ्यात्व आहे ना. परिणामामध्येच मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व बाहेर वस्तूमध्ये आहे का. वस्तू तर कधी एक द्रव्य, शरीर कधी जीवरूप झालेलं नाही, जीव कधी शरीररूप झालेलं नाही, परंतु अज्ञानीने मानलं फक्त शरीर म्हणजे जीव आहे किंवा जीव म्हणजे शरीर आहे. चला आता पुढे बघू.
तर म्हणून काय इथं सिद्ध करायचंय, काल द्रव्य काय स्वयं त्या सगळ्या कार्याचं कार्यामध्ये परिणामामध्ये निमित्त मात्र आहे, उदासीन निमित्त आहे. एक 571 नंबरची गाथा आहे. कालम अस्य दौवम सग सग पच्चाय परिणतम होती पच्चायावट्ठाणं सुदनये होति खडमित्तं कालम अस्य दौवम सग सग पच्चाय परिणतम होति पच्चायावट्ठाणं सुदनये होति खडमित्तं. मग कालद्रव्य परद्रव्य रूपाने परिणमत नाही, परद्रव्य कालद्रव्य रूपाने परिणमत नाही, किंवा कालद्रव्य एका द्रव्याचं परिणमन दुसऱ्या रूपाने करत नाही. मग काय घडतंय, झाले की कालाचा आश्रय करून म्हणजे निमित्त आश्रय करून द्रव्य जे आहे ते सगळं पंचाय परिणत आपापल्या पर्याय रूपाने परिणत होतं. आपण बघा रोज घड्याळ लावलेलं असते, ते घड्याळ काय होत राहते, फिरत राहतं. ते आपल्यामध्ये परिणाम घडवतंय का, ते कालाच नाही. 3 वाजता आपल्याला जीवकांड वाचायचं आहे, त्या कालाचा आश्रय करून काय घेतलं आपण आपल्या पर्याय रूपाने परिणामित झालो, म्हणजे ह्या वाचन रूपाने आपण परिणामित झालो. त्या काळाने आम्हाला केलं काय परिणामित, परंतु त्याचा आश्रय काय घेतला, आम्ही त्याचा आश्रय घेतला की अमुक कालामध्ये अमुक कार्य करायचे, की अमुक कालामध्ये अमुक कार्य झालं. अशा प्रकारे त्या कालद्रव्याचा आश्रय करून म्हणजे निमित्त करून सगळ्या पर्याय आपापल्या पर्याय रूपानं, पण त्या त्या काळामध्ये किती पर्याय बरोबर. तुम्ही आता हे लावता कुकर, 10 मिनिटामध्ये भात शिजतो, त्याला ते 10 मिनिटाला काय करतात, त्याचं काय म्हणतात त्याला वदन पाककाल. त्या पाकावर काळाचा आरोप केला, म्हणजे 10 मिनिटामध्ये तो भात शिजला. त्या काळाला नाव काय दिलं, ओदन पाककाल. संध्याकाळी गाय धुतात, मग त्या काळाला काय वेळेला नाव काय दिलं, गोदोहन काल. म्हणजे हा आरोप आहे, उपचार आहे. वास्तविक काळ तर काळ आहे, त्या काळाचा त्याचा काही संबंध नाही, परंतु तिथं त्या एवढ्या काळाच्या द्वारे ते कार्य झालं म्हणून त्या कार्याला त्याचं नाव दिलं जातं. तसे इथं सांगितले की प्रत्येक द्रव्य आपापल्या पर्याय रूपानेच परिणमित होतं. आणि पर्यायाचं अवस्थान किती समय आहे, शुद्ध नाही आलं. पर्यायाचा काळ किती आहे, आम्ही म्हणतो आमचे पर्याय किती 70 वर्षाचे झालो आम्ही, या 50 वर्षाचं झालं. तर हा जो 50 वर्षाचा काळ आहे तो एक पर्याय काय, ती स्थूल रूपाने व्यंजन पर्याय रूपाने एक पर्याय म्हटली जाते, परंतु प्रत्येक पर्यायाचा काळ किती, क्षण मात्र. क्षण म्हणजे एक समय घ्यायचा, एक समय मात्र त्या पर्यायाचा. कुठली पर्याय एक समयापेक्षा जास्त राहू शकत, तुम्ही टिकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा टिकेल का, ती पर्याय टिकू शकत नाही. एक समयापेक्षा जास्त पर्यायाचा अवस्थान नाही. अनेक पर्यायाचा ग्रुप मिळून मग आम्ही त्याला काय म्हणतो, एक पर्याय. त्याला म्हणून व्यंजन पर्याय नाव दिलं. स्थूल पर्यायाला व्यंजन पर्याय. जसं मनुष्य पर्याय सदृश परिणामांचा काय केला, आम्ही ग्रुप केला आणि त्याला एक नाव दिलं, अनेक पर्यायांना मिळून, तर त्याला व्यंजन पर्याय म्हणतात. तर वास्तविक पर्यायाचा अवस्थान किती समय आहे, क्षण मात्र. परंतु आम्ही किती काळ टिकवण्याचा प्रयत्न करतो त्या पर्यायाला, हे पर्याय असेच राहावे. आता वर्तमानामध्ये समजा तुम्हाला काहीतरी सुख मिळालं परद्रव्याच्या सानिध्यामध्ये, तुम्हाला काय वाटतंय, असंच सुख राहावं, असंच आम्हाला सगळ्यांचा सहयोग मिळावा आणि असंच घडत राहावं. परंतु ती पर्याय एक क्षणाच्या पेक्षा जास्त राहणार का, म्हणजे उलट आहे सगळं. आपण ध्रुवाला ध्रुव रूपानं पाहत नाही आणि जे अध्रुव आहे त्याला ध्रुव रूपानं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तर तिथे 12 भावनेमध्ये कोणती भावना सांगितली, अनित्य भावना का केली, तर जे अनित्य आहे, नष्ट होणार आहे पर्याय, त्याला आम्ही काय म्हणून बसलो, हे नित्य म्हणून बसलो. म्हणून तिथे अनित्य भावना करायला लागली. तर अशा प्रकारे हे कामद्रव्याचं हे सांगितलं की त्याच्या अपेक्षेनं
शुद्ध नाही म्हणजे काय घ्यायचं तर रुजुसूत्र नाही घ्यायचा. पर्यायिक नाही सुद्धा शुद्ध नाही आहे. पर्यायिक नाही आता शुद्ध नाही कोणतं आहे? रुजुसूत्र नाही, अशुद्ध नाही आहे. म्हणून शुद्ध नाही आलं म्हणजे रुजुसूत्र नाही आलं. पर्यायाचं अवस्थान किती आहे? एक समय आहे अर्थपर्यायाच्या अपेक्षेने. आता पुढे तेच सांगताय 572 करते. व्यवहारो यवियप्पो वेदोतः पच्यवोत्ति एयट्ठो व्यवहार अवट्ठाणठ्ठिदी व्यवहार अवट्ठाण इति व्यवहार कालोदु काळाचे दोन भेद करतात ना, व्यवहार काल आणि निश्चय काल. निश्चय काल कशाला म्हटलंय? प्रत्येक जो एक कालानं एक प्रदेशावर स्थित आहे, लोकाकाशाच्या एकेका प्रदेशावर द्रव्य रूपाने स्थित आहे, प्रदेशात्मक जी वस्तू आहे त्याला काय म्हटलं? निश्चय काल. आणि त्या निश्चय काळाचे जे परिणाम पर्याय आहे त्याला काय म्हटलेलं आहे? व्यवहार काल म्हटलेलं आहे. तर म्हणजे सांगतात की व्यवहारो वियप्पो भेदोतः पज्यवोति एयट्ठो, हे 4 एकार्थवाचक शब्द आहेत. कोणते? म्हणजे कधी पण आता म्हणजे व्यवहार नाही, व्यवहार नाही म्हणजे भेद नाही, व्यवहार नाही म्हणजे विकल्प, व्यवहार नाही म्हणजे पर्याय, असं पण घेऊ शकतो. तर व्यवहार म्हणा, विकल्प, भेद आणि पर्याय हे शब्द काय आहे? सगळे एकार्थवाच्य आहेत. सामान्य रूपाने सगळ्यांचा अर्थ एक घेतलेला आहे. व्यवहार अवट्ठाणठ्ठिदी व्यवहार कालोदु, व्यवहाराच्या अपेक्षेनं जे अवस्थान स्थिती आहे त्याला काय म्हटलेलं आहे? व्यवहार काल असं म्हणतात. त्याला तो व्यवहार काल आहे. व्यंजन पर्यायाचं अवस्थित जो काळ आहे, स्थिर राहण्याचा जो काळ, त्यालाच व्यवहार काळ असं म्हणतात. आता पुढे ते व्यवहार कालाचे भेद सांगतात सगळे. अवरापज्यायतिरी खनमेतं होदितं च समोत्ति दोन्न मनोनमधिक्कम कालपमानं हवे सोदु सगळ्यात जगन्य कमी, जगन्य म्हणजे सगळ्यात कमी, पर्याय स्थिती, पर्यायाची स्थिती किती आहे? क्षणमेक्तम होती, एक क्षण मात्र आहे. कुठली पण पर्याय असो त्याचा सगळ्यात जगन्य काळ काय आहे? कमीत कमी काळ किती आहे? एक क्षण मात्र. त्यालाच काय म्हटलं? तमचे समोवती, त्या क्षणालाच काय नाव दिलेलं आहे? समय. जेवढा काळ आहे ते एका पर्यायाचा त्याला समय म्हणतात. आणि दोनम अनुनम अधिकम कालपमानं हवे सोदू, दोन द्रव्यांचा दोन पदार्थांचा अणूंचा दोन अणूंचा जो अधिकम कालपमान, अतिक्रम काळचं प्रमाण आहे, म्हणजे दोन परमाणु आहेत. इथे एक परमाणु आहे आणि त्याच्याजवळ हा एक परमाणु आहे. तर हा परमाणु इकडे येणार आणि हा परमाणु इकडे येणार, दोघं परस्पराला उल्लंघन करणार. तर तेवढा काळ लागतो, त्यालाच काय म्हटलेलं आहे? क्षण. म्हणजे त्याला समय असं म्हणतात. एक समय कशाला म्हणायचं? एक परमाणुला दुसऱ्या एका परमाणुला उल्लंघनाला, एका प्रदेशाला उल्लंघण्यासाठी जेवढा काळ लागतो, तिथे दोन अणू घेतले आणि त्यांना परस्परामध्ये अतिक्रम, त्यांनी परस्पराला
अतिक्रम करायचं, ह्या इकडे येणार आणि ह्या इकडे जाणार. तर जेवढा काळ लागला त्याला काय म्हणतात? समय. त्याला क्षणमात्र असा शब्द वापरला. जगणे पर्यायची स्थिती क्षणमात्र आहे आणि त्यालाच काय म्हणतात? तमचे समहोती, त्याला समय असं म्हणतात. क्षण म्हणजे आपल्या व्यवहारातला क्षण घ्यायचा नाही. आपण एक क्षण म्हणजे समजा 1 सेकंद घेतला, एक क्षण तो खूप मोठा आहे आणि असंख्यात पर्यंत समूह आहे, पुंज आहे. म्हणून हे समय हे सगळ्यात लहान काय सांगितले? दोन परमाणूंच्या अतिक्रमाच्या काळाचं परिमाण तेवढं आहे, एका समय एवढं आहे. जे 2 परमाणू आकाशाच्या प्रदेशात स्थित आहेत तर ते परस्पराला उल्लंघनाला जेवढा काळ लागेल त्याला काय म्हटलं? समय असं म्हटलेलं आहे. परंतु तिथं शब्द एक वापरला मंद गतीनं, कारण का एक परमाणू एका समयात 14 राज्य पण गमन करू शकतो. लोक आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पण जातो एका समयात. मग ते एका समयातला परिणाम त्याला हे म्हटलं का? नाही. तर जिची जगणी स्थिती पर्यायाची सगळ्यात कमी स्थिती त्याला क्षणमात्र म्हटलेलं आहे आणि त्याला समय म्हटलेला आहे. आणि त्याचं प्रमाण किती आहे? तर 2 परमाणूंना परस्पर उल्लंघनाचं जे काळाचं प्रमाण आहे, अतिक्रम कालपमानं, अतिक्रम जे उल्लंघन करण्याचं जे काळाचं प्रमाण आहे त्यालाच काय म्हणतात? व्यवहार काळ असं म्हणतात. आता पुढं अजून हा अधिकार चाललाय. पुढे ते काळाचं प्रमाण सगळ्यात क्षणमात्राचा आहे तो छोटा समय नावाचं त्याचे काळाचं पर्याय आहे. आतील बाकीच्या पर्यायांचं प्रमाण सांगतात किती आहे ते. आवली असंख्यमया, आवली असंख्य समया, संख्येच्या वली समूह मुसासो, सत्तुसासो सत्तथो लोभणियो, आवली असंख्य समया. एक समय सांगितला की परमाणूला दुसऱ्या परमाणूला उलगण्याला जेवढा काळ लागला त्याला काय म्हटलं? एक समय. आता आवली कशाला म्हणायचं ते सांगतात. असंख्य समया, असंख्या समयाची एक आवली. असंख्या म्हणजे किती घ्यायचं पण सांगितलं होतं परवा. जगणे युक्त असंख्यात, असंख्याताचे अनेक भेद आहेत. त्यापैकी युक्त संख्याचे मध्यम मंत्र असे आहे ते काय आहे? आवलीच्या म्हणजे जगणयुक्त संख्यात प्रमाण एवढ्या समयांची मिळून काय होते? एक आवली. तेवढ्या ग्रुप करायचा त्याला आवली म्हटलं. बघा उदयावली, अचला आपण म्हणतो, बंधावली. तर तेवढी एक आवली तर आपल्याला लक्षात येते का? आता बंद झाला आणि त्याची आवली निघून गेली. या उदयाची आवली हे खूप सूक्ष्म आहे. आणि संख्यात आवलींच्या समूहाला काय म्हणतात? उच्छ्वास म्हणतात. आणि सप्त उच्छ्वास होतो, 7 उच्छ्वासांचा काय होतो? एक स्तोक होतो. आणि सप्तथो लोभणियो, सप्तथोयाला म्हणजे सगळ्यात थोडा जो नाही 7च करायचं. 7 स्तोकांचं काय आहे? लव सांगितलेलं आहे. ते व्यवहार कालाचे सगळे भेद येणार. एक समय ते परमाणू उल्लंघनाला जेवढा काळ लागला तो. नंतर सांगितलं आवली संख्यात असंख्यात समयांचा संदर्भ. जगन्य युक्ता संख्यात समयांचा समूह त्याला म्हणायचं आवली.
उच्छ्वास बरोबर संख्या तावली, म्हणजे संख्या तावलींचा एक उच्छ्वास होतो. आवली संख्यातच होणार, समय संख्येत होणार, परंतु आवली किती होणार? संख्यातच होणार. उत्तर सगळ्या संख्या प्रमाण समयांची एक आवली झाली. अशा आवलीच्या एका उच्छ्वासामध्ये किती होणार? संख्या. संख्यात म्हणजे पण अनेक होतील, करोडो होतील, परंतु त्याला संख्यातच म्हणणार ना. पण संख्यात आवलीचा काय आहे? एक उच्छ्वास आहे. नंतर उच्छ्वासानंतर काय सांगितलं? स्तोक. 7 उच्छ्वासांचा एक स्तोक. स्तोक बरोबर 7 उच्छ्वास. आणि नंतर लव. लव सांगितलं 7 स्तोकांचा एक लव. 7 स्तोक बरोबर एक लव. आणि 38.5 नाही पुढे आहे पर्यंत आलं. आता उच्छ्वास सुद्धा कशाला म्हणायचं ते सांगितले तर त्याच्यामध्ये टीकेमध्ये त्याने अर्धस्स अनरसस्स, जो धनाढ्य आहे, आळशी नाही, म्हणजे सुखी व्यक्ती आहे, आळशी नाही आणि देशाच्या द्वारे म्हणजे हे झालेलं नाहीये, घात वगैरे झालेले नाही, रोग इत्यादी पीडित नाहीये, अशा जीवाचा जो उच्छ्वास आणि श्वास आहे त्याला काय म्हटलेलं आहे? प्राण असं म्हटलेलं आहे. हा नाडी आता पुढे सांगतात की आता पुढे सांगतात नाडी. 7 स्तोक म्हणजे 7 उच्छ्वास म्हणजे एक स्तोक आणि 7 स्तोक म्हणजे एक लव. आता पुढे सांगतात असं 38 सद्धलवा नानी पे नानी अमुहूर्तं तु एक समयेन हीनं भिन्न मुहूर्तं तदोषेशं आता पुढं लव झाल्यानंतर काय सांगतात? नाली. नाली कशाला म्हणायचं? 38.5 लवांचा 38 आणि अर्ध 38 आणि अर्धा लव त्याला काय म्हणतात? नाली. नाडी त्यालाच काय म्हणतात? घटिका. त्या नालीला दुसरा शब्द काय? घटिका. म्हणजे 24 मिनिटाची एक घटिका. 24 मिनिटाची एक घटिका. त्या 24 मिनिटामध्ये काय होणार? लव हे किती होणार? 38.5 लव होणार. म्हणजे एका घटिकेमध्ये उच्छ्वास किती होतात काढायचं असेल तर काय करायचं? 7 गुणिले 7 गुणिले 38. 7 गुणिले 7 गुणिले 38 म्हणजे 77 भागिले हा 7 7 49 आणि 49 गुणिले 77 केलं तर तिथं किती येते? 3773. 3773 भागिले 2 आणि वर येणार तर खायचं थोडं. एवढं घटिकेमध्ये उच्छ्वास एवढे झाले. त्याचा अर्थ केलं तर किती येणार? बेकी पी 82 16 बेसक 12 आणि 1/3 तिथे 38 पण राहिले की खरं नाही ओळखून घ्या शकतात. 1886 आणि अर्ध एवढे काय होणार? हे काय निघाले? एका घटिकेमध्ये उच्छ्वास किती झाले?
गुणी 24 मिनिटं. त्याला 24 ने भाग द्या. 24 मिनिटं म्हणजे 1 घटिका आहे ना. मग 24 घटिकेमध्ये 24 मिनिटामध्ये किती उच्छ्वास झाले? तर 1886 झाले. मग एका मिनिटात किती होतील उच्छ्वास? तर त्याचं प्रमाण 1 येईल असं 24 ने भागलं तर. कितना आहे का? 24 7 21 144 24 24 7 जाएगा 24 7 168 168 188 म्हणजे 168 ते गेले ते 20 राहिले. 24 8 24 8 196 ना. नाही 24 192 आणि 206 म्हणजे 14 तो 24 8 लिया ना 8 और बचा 14 भागिले 24 म्हणून सांगतात ते सामान्यपणे 78 उच्छ्वास एका मिनिटामध्ये होतात. 24 कशासाठी भागले? 24 हे 24 मिनिटाची एक घटिका असते ना. एक घटिका कितीची असते? 24 मिनिटाची असते. मग तिथं किती झाले? नाली किती झाल्या? 38 लव झाले, 7 स्तोक झाले आणि 7 उच्छ्वास. म्हणजे परस्पर गुणलं तर एका घटिकेमध्ये किती उच्छ्वास झाले एकूण? त्याचं प्रमाण आहे ते 7 उच्छ्वास म्हणजे 1 स्तोक, 7 स्तोक म्हणजे 1 लव आणि 38 लव म्हणजे 1 घटिका आहे. एक घटिका आहे बरोबर. आणि ह्याला 2 घटिकेचे काय होणार? 1 मुहूर्त होणार. कुठे गेलं? 38 लवा नाली 38.5 लवाची एक नाली होते आणि बे नाली मुहूर्तम तू 2 नालींचं म्हणजे 2 घटिकेचं 1 मुहूर्त म्हणजे 2 घटिका. म्हणजेच एका मुहूर्तामध्ये उच्छ्वास किती होणार? आता काढलं ते पण 3773 होणार. तर हे 2 अर्ध केले ना त्याचं एका ह्याच्यात काढण्यासाठी. तर एका मुहूर्तामध्ये 2 घटिका होतात म्हणजे उच्छ्वास किती होणार? 3773 उच्छ्वास होणार पूर्ण. त्याच्यामध्ये एका मुहूर्तामध्ये एक समयेन हीनम. आता त्या मुहूर्ताला एक समय कमी करायचा, त्याला काय म्हणतात? भिन्न मुहूर्तम तू तदोस एसो. त्याला भिन्न मुहूर्त म्हणतात. एक समय कमी करायचा त्याच्यामध्ये, तर काय होणार ते? भिन्न मुहूर्त. मुहूर्तामध्ये एक समय कमी, मुहूर्त मायनस एक समय, त्याला काय म्हणतात? 48 मिनिटातून 1 वजा करायचं नाही, एक समय वजा करायचा. 48 म्हणजे 47 मिनिटं म्हणायची नाही. 48 मिनिटाला एक समय कमी, त्याचं नाव काय आहे? भिन्न मुहूर्त. आंतरमुहूर्त तर सगळेच आंतरमुहूर्त आहेत ना. आवडी अधिक एक समयापासून 48 मिनिटाला एक समय कमी असेपर्यंत सगळ्यालाच आपण आंतरमुहूर्त म्हणतो. परंतु भिन्न मुहूर्त ते शेवटच्यालाच म्हणणार फक्त. तो शेवटचा भेद येणार म्हणजे एक समय एक हे कमी, एक समय कमी कशामध्ये? मुहूर्तामध्ये. त्याला म्हणायचं उत्कृष्ट आंतरमुहूर्त. त्यालाच भिन्न मुहूर्त म्हणते. आणि तो सेसम, त्याला सोडून बाकीचे सगळे भेद जे आहेत ते मध्यमाचे भेद केलेले आहेत. सगळे आंतरमुहूर्त आहेत. म्हणजे जे मधले येतील ना, एक आवलीला एक समय वाढवायचा, त्याच्यामध्ये एक 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 समय वाढवत जायचा कुठपर्यंत? मुहूर्ताला एक समय कमी असेपर्यंत. तर त्या सगळ्याचं नाव काय येणार? आंतरमुहूर्तच येणार. त्या सगळ्याला आंतरमुहूर्त म्हणतात. आणि हा आंतरमुहूर्त रूप जो काळाचा गुण आहे तो आपल्या सगळ्याच पर्यायांना काय करतो? निमित्त होतो परिणामासाठी. आता पुढं एवढे घेऊया म्हणजे ते संपते. दिवसो पक्खो मासो उडवायनं वस्समेव महादेवो संख्येच्या नंत तावास केले ते
तव केले ना, नंताओ असे शब्द केले. नंताओ हो दिवहारो, त्याच्यानंतर दिवस, मुहूर्त, 30 मुहूर्ताचा एक दिवस होतो. नंतर पक्ष, 15 दिवसाचा एक पक्ष, 15वडा म्हणतो ना आपण. आणि 2 पक्षाचा एक मास. नंतर ऋतू, 2 महिन्याचा एक ऋतू. आयन, 6 महिन्याचा म्हणजे 3 ऋतूंचा एक आयन. आणि वर्ष, 12 महिन्याचा किंवा 2 आयनाचा एक वर्ष. एवमादी इत्यादी संख्येच्या असंख्येच्या अनंतावो, संख्यात आणि असंख्यात आणि अनंत हे काय आहे त्याच्यामध्ये पर्याय आहे. ऋतू ऋतू पुढे म्हणजे ऋतू. दिवस, पक्ष, मास, ऋतू, आयन आणि वर्ष. ओळख करत जायचं. अनेक अर्थ होतात ना. संख्येच्या नंताओ होदी हो, अशा प्रकारे संख्यात, असंख्यात आणि अनंत काय आहे, सगळे काळाचे भेद आहे, व्यवहार काळाचे भेद आहे. करूया उद्या अजून थोडं आहे पूर्ण करायचं. ओ जाना हामी जाना हामी शुद्ध चैतन्यमय जीव नाही. चैतन्य स्वरूप ज्ञान आनंद स्वरूप शुद्ध विसर्जन.